नमस्कार. 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 सगळ्यांचे सर्वप्रथम getmat.com मध्ये स्वागत आहे. ओके, तुम्ही आमचे नियम आमच्या वेबसाईटवर वाचले असतीलच. वाचलेत ना? तर पटलं तर बटन दाबायचंय आणि नाही पटलं तर आम्ही आहोतच ना तुमचं दुसरं जुळून द्यायला. पण मी काय म्हणतो, आम्ही जे बोलतो ते समोरच्याला ऐकू जाईल का ओरडावं लागेल? नाही 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 नाही, ओरडायची वगैरे काही गरज नाही काका. तुम्ही बटन दाबायचं, समोरच्या व्यक्तीला हळू आवाजात बोललं तरी ऐकू जाईल. आणि ते ऐकून तुम्ही तुमचे प्रश्न विचारा आणि मोकळेपणाने बोला सगळ्यांनी. आणि काळजी करू नका, समोरच्या व्यक्तीला तुम्ही अजिबात दिसणार नाही. मग ठीक आहे. काका तुम्ही ह्या वयात इथे येताय म्हणजे बघा ना तुम्ही अजून किती तरुण आहात. खरंय खरंय. चला तर मग गॅटमॅट मॅजिक विंडो तुमच्या सगळ्यांची वाट बघते. नव्यानी नाती जुळूया, नव्यानी मैत्री करूया. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला रेडी आहात तुम्ही सगळेजण? आता एक एक करून मी तुम्हाला बोलवते बाहेर. आम्ही जरा बाहेर जातो, तुम्ही थोडा वेळ बसा इथे. ओके? तुम्हाला सांगतो 10 वर्ष माझी फुकट गेली हो. हो का? माझी सुद्धा हो. 10 वर्ष म्हणे म्हणजे तुमच्या लग्नाला सुद्धा 10 वर्ष कंप्लीट झाली तर बघा, म्हणजे आपलं जुळतंय म्हणायचं. जुळतंय की जुळवायलाच तर आली मी इथं. तुम्हाला सांगतो माझी बायको म्हणजे डोक्याला ताप आहे, ताप. 2 मुलं झाली पण सुख काय असतं ती माहित नाही अजून. 2 पोरं होऊन बी सुख नाही मिळालं. नाही ना. माझी तर 10 वर्ष कशी गेली आहेत माझी मलाच माहित. बघा म्हणजे आपलं जुळतंय म्हणायचं. जुळतंय की मग उघडायचा का पडदा? दाबू का बटन? हा दाबा. अगं तू आहे वय? वाय मॅच आहे. काय चाललं काय होतं तुमचं? तू तो रम्या तर नाहीस ना रे, गणेश कॉलनी मधला? रम्या कोण? नाही. तुम्हाला सांगते, त्या रम्यासाठी मी माझ्या बापाची रम सुद्धा ढापून द्यायचे. एवढी रमली होतीस त्या रम्याच्या प्रेमात? एवढंच काय, त्या रम्यासाठी मी माझ्या बाबांनी नवीन आणलेला शर्ट सुद्धा ढापून द्यायचे. वा वा, मग हिंडली पण असशील ना? कसलं काय, नंतर तर कुचका कांदा निघाला. पण तुम्हाला सांगते, एव्हरी सॅटर्डे नाईट मी लोणावळा खंडायला असते. म्हणजे माझ्या बरोबर देखील फिरायला आवडेल तर तुला? व्हाय नॉट. मग उघडायचा पडदा? येस ऑफकोर्स. गौरी तू? पप्पा तुम्ही? माझी मुलं खरं तर लंडनला असतात. हे गेल्यापासून मीच सांभाळले त्यांना. आम्हाला तर मुलंच झालं नाही आणि हे अचानक सोडून मला देवाघरी गेली. खूप वाईट झालं हो. या 4 भिंतीशीच संसार केला, त्यांच्याशीच गप्पा मारल्या आणि या सरत्या वयात कोणीतरी बोलायला हवं असं वाटतं हो. हो ना. अहो बोलायला, काळजी घ्यायला, सुखदुःख वाटायला माणसाला माणूसच लागतो. मग काय, चला दाबूया बटन. बरं झालं मी getmat.com वर नाव नोंदवलं. हो ना, माझ्या आईने सुद्धा ना माझ्या लग्नाची नाव नोंदणी फक्त खोटे विवाह संस्थेत केली होती, पण माझं नाव कुठे जुळेच ना. खरं सांगू, बरं झालं नाही जुळलं. कदाचित देवानेच आपली भेट घडून आणली असेल. तेव्हाच पावला म्हणायचा. मग उघडायचा का पडदा? मी तर आतुरच झालीये. खरं तर मला लग्न करायचंच नव्हतं. मला लग्न करायचं होतं पण मला कोणी पसंतच केलं नाही. ओ अच्छा. ऍक्च्युली मुलीच्या सौंदर्यावर माझं खूप प्रेम आहे. नटलेली थटलेली मुलगी मला फार आवडते.
बाहेरील सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य फार काळ टिकतं. ते काय चाटायचे? आ? नाही, काही नाही. ऍक्च्युली मला आई वडिलांपासून लांब राहायचंय. हे बघा, मला माझ्या आई वडिलांचं प्रेम मिळालेलंच नाहीये आणि मला ते माझ्या सासू सासऱ्यांकडून हवंय. अच्छा, मग मला नाही वाटत आपलं जमेल. मला पण तेच वाटतंय. काव्या, काय मजा असते ना ग या पडद्याची. हा, म्हणजे एक वेगळीच गंमत आहे. म्हणजे समोर एक व्यक्ती बसलेली असते, इकडे एक व्यक्ती बसलेली असते, आपल्याला ती काहीच दिसत नाही. म्हणजे ती कशी आहे, ती गोरी आहे, काळी आहे, तिची जात कुठली आहे, आपल्याला काहीच माहिती नसतं. हे सगळं माहिती असून सुद्धा आपण तिच्याशी तासन तास गप्पा मारत असतो, कुठलाही विचार न करता. म्हणजे बघ ना, आपल्या गॅटमॅट ऑफिसमध्ये किती लोक येतात जातात, किती लोकांचं जुळतं, काहींचं जुळत नाही. पण ज्यांचं जुळतं आणि असे फोन येतात ना ग, त्यानंतर हा पडदा, हे गॅटमॅट ऑफिस, ह्याची किंमत मनामध्ये एवढी वाढते ना ग. म्हणजे समोरचा माणूस आपल्याला जजच नाही करत, काय हवं तसं बोलायचं, दिलखुलास गप्पा मारायच्या, आपल्या मनात जे काय ते सगळं त्याच्यासमोर मांडायचं. जेवढं जेवढं काय त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं, आपल्या मनातलं त्याला सांगायचं आणि फक्त बोलत राहायचं तासन तास. बोल ना. रंग्या, मी सांगितलं नाही तुला कधी, पण मला तुझा बिंदास स्वभाव खूप आवडतो. तुला आठवतंय कॉलेजचा पहिला दिवस होता आणि मला म्हणाला होतास की कॅन्टीन आहे का कॉलेजचं, चल कॉफी प्यायला जाऊ. अरे पहिल्याच दिवशी असं कोण विचारतो कॉफी प्यायला जाऊ. पण मला जाम भारी वाटलं होतं. मला तुझा कॉन्फिडन्स खूप जास्त आवडला होता. आणि सांगू का, मला आवडतात अशी लोक, अशी बिंदास्त असलेली. तुला सांगू, माझे पप्पा पण असेच वागायचे, बिंदास्त एकदम. म्हणजे आई गेल्यानंतर माझी जबाबदारी होती त्यांच्यावर, त्यामुळे त्यांचं प्रेम तसंच राहिलं. पण समवेर तो बिंदासपणानं गेला कुठेतरी. तुला एक आठवण सांगते. आम्ही ना 3 जण गावाला गेलो होतो, मी, आई आणि बाबा. तर तिकडे ते टायर फिरवतात बघ आणि काहीतरी स्टिकने असं मारत जातात लहान मुलं. तर त्या मुलांसोबत माझे पप्पा असं टायर फिरवत गेले होते पुढे पुढे. आणि माझी इतकी इच्छा होत होती रे की मलाही असं टायर फिरवत जायचंय, पण आईने इतका घट्ट धरून ठेवला होता हात माझा की मला जाताच आलं नाही कुठे. आणि मग त्याच्यानंतर ती जी इच्छा होती. अगं मग जाऊ ना आत्ता. पण मी लहानपणापासून आमच्या गावामध्ये फक्त टायरच फिरवायचो. म्हणजे माझी आणि बगळ्याची दोस्ती ही टायर पळवतानाच झाली होती. म्हणजे माझं लकी टायर स्टार असलेलं मी बगळ्याला गिफ्ट दिलं होतं. बगळ्या काय टायर पळवायचा तुला सांगतो. म्हणजे तेव्हापासून, म्हणजे शाळा, क्लास, कॉलेज, हे शहर, इथलं कॉलेज, हे गॅटमॅट ऑफिस, आम्ही आत्तापर्यंत एकत्रच पळतोय आणि इथून पुढे पण पळत राहणार आहे. काव्या, मला आहे ना खूप मोठं व्हायचंय. खूप म्हणजे खूप मोठं व्हायचंय. म्हणजे मला आपल्या कॉलेजमध्ये स्टुडंट्सला लेक्चर द्यायचंय. मला आमच्या बाबांना बुलेटवरनं गावामध्ये फिरताना बघायचंय. मला माझ्या आईला 10 पैठण्या द्यायच्या आहेत. नंतर मला आहे ना त्या पॅरिसला जायचंय. तिथं खूप फोटो काढायचेत आणि त्या फोटोंचं असं प्रदर्शन भरवायचंय. आणि मला खूप गोष्टी करायच्यात. नंतर मला एक कार घ्यायची ब्लॅक कलरची, फुल्ली ऑटोमॅटिक. त्यातून मला फिरायचंय. मला शाहरुख सारखं नाचायचंय, सलमान सारखं दिसायचंय. नंतर मला खूप लोकांशी मैत्री करायची, खूप लोक एकत्र जोडायची. नंतर आपल्या गॅटमॅट ऑफिस मध्ये जसं लोकांची गॅटमॅट जुळतात ना, तसं मला स्वतःचं गॅटमॅट जुळवायचंय. आणि चल निघूयात.